हाय हॅलो नमस्कार. कशात सगळे मस्त मजेत आनंदीच राहा. वैशाली व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज बघा भरपूर पाऊस पडायला लागलाय बाहेर. काय धुमडात चालू आहे सकाळपासून. आता इकडे बाहेर भरपूर पाऊस पडायला लागलाय आणि कपडे सुद्धा मी इकडे वाळत घातलेली आहे. आज सकाळपासून का रात्रीपासून पावसाचा आवाज येत होता. रात्र आणि दिवसभर पाऊस धो 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 चालू आहे आणि बाहेरचा व्ह्यू आजचा बघू शकताय. आता आलेला बघू शकता पाऊस भरपूर जोरात चालू आहे सकाळपासून आणि स्वयंपाकाला सुद्धा मी घातलेला आहे. तर थोडंफार तयारी करून ठेवल्या. तर इकडे डाळ शिजायला घातलेली आहे आणि इकडे भात सुद्धा ठेवलेला आहे आणि कणिक सुद्धा मळून ठेवली आणि यामध्ये शाबू भिजत घातला. उपवास आहे त्यामुळे. आणि आता मी काल जे बटाटे उकडले होते त्याची रस भाजी करणार आहे. ती रेसिपी आता मी दाखवेन. आणि शेवगा आणला होता मिस्टरांनी. इकडे शेवगा सुद्धा आणलेला आहे. तो शेवग्याची सुद्धा मी आमटी करणार आहे आता. आणि हे वाटाणे आहेत ते आता ठेवीन, उद्याच्यालाच करेन किंवा संध्याकाळच्यासाठी होईल. आणि आता बघू शकता सगळं मी लोटून पुसून काढलेलं आहे. पूजा अजून आपली व्हायची आहे आणि धुणं पण झालेलं आहे. आणि मुलग्याचं कसं परीक्षा होती त्यामुळे तो लवकर आलेला आहे. बघू शकताय मुलगा आलेला आहे परीक्षा देऊन. आता काय बघत बसलाय काय माहित, शाळेचा अभ्यास बघतोय का काय बघतोय. तर मला कपडे सुद्धा इस्त्री मारायची आहे. आता मिस्टरांनी अजून एक ऑफिसचं काम सांगितलेलं आहे, कोल्हापूरला जायचं. आता बघूया कसं कसं होतंय. एक तर पाऊस तर जास्त आहे त्यामुळे जाणं होतंय का नाही, कॅन्सल होतंय काही समजत नाही. त्यांनी दुपारी आल्यावर कळणार किंवा दुपारपर्यंत जरी थांबला तरी मी जाईन. आहे त्या पावसात आहे या कंडिशनमध्ये जाणार आहे. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. इकडे मी जो काल बटाटा उकडून ठेवला होता त्याची मी भाजी फोडणीला घालायला लागलेली आहे. त्याचसोबत डाळीची आमटी म्हणजे शेवग्याची आमटी सुद्धा घालणार. त्यामध्ये तेल, जिरं, मोहरी, हिंग, हळद, चटणी, मीठ आणि आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, कांद्याची पेस्ट आणि मी बनवलेला गरम मसाला असं सगळं व्यवस्थित भाजलं. आणि डाळ आणि शेवग्याच्या शेंगा कापून घातल्या. शेवग्याच्या शेंगाला बघा थोडी कीड आणि बुरशी लागली होती. आणि सोबतच मी बटाट्याच्या भाजीला सुद्धा सेम तशाच पद्धतीनं फोडणी दिलेली आहे. ग्रेव्ही मात्र भरपूर घालायची आहे बटाट्याच्या भाजीला, म्हणजे अशी कुर्मा पुरीची भाजी असते त्या पद्धतीनं ती बनते भाजी. बघू शकता इकडे डाळीची आमटी उकळायला मी ठेवलेली आहे. फोडणी घालून उकळी आलं की शेवग्याच्या शेंगा शिजल्या की झालं आमटी आपली बनून. आणि इकडे ही ग्रेव्ही शिजल्याशिवाय मी काय बटाटे त्यामध्ये घालत नाही. ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आत्ता पातळ दिसतंय पण नंतर न ते आळून येणार सगळी ग्रेव्ही. तर दोन्ही ह्याच्यामध्ये मी काय केले, कोथिंबीर टाकली आहे आणि मी लाटणं अशा पद्धतीने ओला आहे म्हणून गॅसवर धरून काय करते सुकवून घेते. किती वाजता सांगशील की नाही आता लगेच आहे मग 12:30. किती वाजल्यात आता? 12:30 10 मिनिटं. खाल्लं असतं चपाती भाजी येऊन खाणार. 12:30 असं म्हणशील की नाही मी करून ठेवलं असतं माझं थांबवून काम. चपाती घाले मग एक होत्या 2 मिनिटं थांब. ताटी घे भाजी केली. सेकंदात घे भाजी. तिकडे पनीर घेतले मला अशी आवडते रे. बाबा करू देत नाही. आजच्या दिवसासाठी का एका सेकंदात करतो बस. आल्यावर आणि जेव हाय तेवढंच खायचं केवढं पाहिजे. हाय भात आमटी पण झाली आहे. वेळ असला तर चपाती ताटातच घालतोय. जरा कल्पना दिला असतास तर उशीर केला असतं की मित्राकडे म्हटलं असतो. त्याच्या अगोदर आहे मला 12:30 माझा क्लास होतो. बनवून लवकर असं म्हणून कधीच झालं असतं 12लाच बनवलं असतं.
बस अर्ध्या पाणी. मला एकच चपाती करायची. मी पण जेवून घेणार आणि मग बाबांचं करणार. तर देवाचं बघतो, जेवतो, बाबांचं बघतो आणि देवाचं बघतो. देवाचं झालं की मिस्त्री मारून ठेवतो. मग कपड्यांचं बघायचं. कपडे वाट मग झाला म्हणजे दिवस निवांत. आगलं पाहिजे आम्ही. गरम गरम गरम. चला तर मग मी जेवून घेते. आजचा व्लॉग इथे एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू सो मच. बाय.